जर मराठा सरदार नसते तर आजचं महाकालेश्वर मंदिर कदाचित अस्तित्वात नसतं. उज्जैनचं महाकाल मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक पवित्र देवस्थान आहे. पण एक काळ असा होता की हे मंदिर जवळजवळ 500 वर्ष फक्त पडलेलं आणि उद्ध्वस्त वास्तू म्हणून बनून राहिलं होतं. तर सीन असा आहे, इसवी सन 1234 आणि 35च्या काळात दिल्ली सल्तनतीचा शासक इल्तुतमिश याने मालवा उज्जैनवर प्रचंड हल्ला चढवला. उज्जैन मधील मंदिरे, परिसर, श्रद्धास्थान पूर्णपणे तोडून टाकण्यात आले. हल्ल्याची चाहूल लागताच उज्जैन मधील पुजारी आणि स्थानिक लोकांनी महाकालेश्वर मंदिरातील मुख्य शिवलिंग तोडीपासून वाचवण्यासाठी जवळच्या जलकुंड तळ्यात गुप्तपणे विसर्जित केले. हल्ल्यानंतर मंदिर उद्ध्वस्त झालं, पण शिवलिंग पाण्यात सुरक्षित राहिलं. पुढची जवळजवळ 500 वर्ष ते शिवलिंग त्याच अवस्थेत पाण्यात राहिलं. मंदिर होतं पण अस्तित्व नव्हतं. आणि मग 18व्या शतकात मराठ्यांनी मुघल सत्तेला पराभूत केलं. मालवा उज्जैन मराठ्यांच्या ताब्यात आलं. मग मराठ्यांनी शिवलिंग पुन्हा बाहेर काढलं, पुन्हा प्रतिष्ठापना केली आणि आज आपण जे महाकाल मंदिराचं भव्य बांधकाम पाहतोय ते मराठा काळातच उभं राहिलं. तर कशी वाटली माहिती? आवडली असेल तर कमेंट मध्ये लिहा. जय शिवराय. सीन काय समजला ना?